मित्रांनो, आता आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स या टॉपिकची सुरुवात करत आहोत. यामध्ये पहिला पार्ट आपण बघतोय 5 किंगडम क्लासिफिकेशन. गेल्या वर्षी तुम्ही विटॅकर्स 5 किंगडम क्लासिफिकेशन अभ्यासलेलं आहेच. त्याची थोडी उजळणी आपण बघूयात. सेल्स या दोन प्रकारच्या असतात, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रो म्हणजे प्रिव्हियस किंवा आधीच्या असं म्हणूयात, सुरुवातीच्या अगदी प्राथमिक स्वरूपातल्या. कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणजे अगदी प्राथमिक स्वरूपात ज्यांचं न्यूक्लियस आहे असं. म्हणजे कसं तर ज्याची डेव्हलपमेंट योग्य प्रकारे अजून झालेली नाही असं न्यूक्लियस असणाऱ्या ह्या सेल्स आहेत. अनडेव्हलप्ड न्यूक्लियस असणाऱ्या सेल्स. आणि दुसरा प्रकार आहे युकॅरियोटिक सेल्स, म्हणजे वेल डेव्हलप्ड सेल्स, ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड असतं आणि इतर सगळे सेल ऑर्गनेल्स अस्तित्वात असतात. त्यांना म्हणायचं युकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक सेलची वैशिष्ट्ये काय आहेत आपण बघूयात. ही डायग्राम तुम्ही बघू शकताय. याच्यामध्ये आतमध्ये हे ब्ल्यू कलरचे थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे दिसतंय ते डीएनए स्ट्रक्चर आहे. ते न्यूक्लिओइडच्या स्वरूपात आहे. ते न्यूक्लियस अस्तित्वात नाही, परंतु जेनेटिक मटेरियल आहे. ह्या जेनेटिक मटेरियलच्या कडेनं त्याला आवरण नाही, मेम्ब्रेन नाही, म्हणून हे न्यूक्लियस अनडेव्हलप्ड आहे. बघा, कॅरेक्टरिस्टिक्स इन्क्लूड 1 to 10 मायक्रोमीटर साईज. ह्या सेलची साईज 1 to 10 मायक्रोमीटर असते. लॅक अ ट्रू न्यूक्लियस, सो कीप डीएनए इन न्यूक्लिओइड्स. यांच्यात ट्रू न्यूक्लियस नसतं, म्हणजे आता सांगितलं त्या पद्धतीनं त्याला सेल न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही आणि आतमध्ये फक्त डीएनए हे न्यूक्लिओइडच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. नो मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस ऑर ऑर्गनेल्स. ऑर्गनेल्स म्हणजे पेशीची इतर अंगक. मेनी आर अनएरोबिक, सो दे डू नॉट रिक्वायर ऑक्सिजन. ह्या सेल्स अनएरोबिक रेस्पिरेशन करतात, म्हणजे रेस्पिरेशन करताना यांना ऑक्सिजनची गरज नसते. या सगळ्या सेल्स युनिसेल्युलर आहेत आणि या सेल्सना सेल वॉल असते. तर ह्या आहेत प्रोकॅरियोटिक सेल्स. यानंतर आपण बघूयात युकॅरियोटिक सेल्स. युकॅरियोटिक सेल्स या दोन प्रकारच्या आहेत. ॲनिमल सेल, ही आहे ॲनिमल सेल आणि ही आहे प्लांट सेल. या दोन्हीमध्ये काय फरक आहे? ॲनिमल सेल आणि प्लांट सेल मधला डिफरन्स तुम्ही गेल्या वर्षी अभ्यासलेला आहे. थोडक्यात रिपीट करतो महत्वाचे पॉइंट्स फक्त. ॲनिमल सेल म्हणजे प्राण्यांमधल्या पेशी ह्या अशा असतात. यांना आवरण म्हणून प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, सेल वॉल नसते. तर इथं प्लांट सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या कडेनं अजून ही जाड अशी सेल वॉल सुद्धा असते. दुसरा फरक म्हणजे ॲनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट नाहीत, प्लांट सेलमध्ये मात्र हे बघा इथं या ग्रीन कलरचे दिसत आहेत, हे क्लोरोप्लास्ट आहेत. हे काय करतात? फोटोसिंथेसिस करून अन्न तयार करण्याचं काम करतात. ॲनिमल सेलमध्ये, प्राण्यांच्या पेशीमध्ये व्हॅक्युअल्स असतात, पण त्या छोट्या असतात, साईजनं छोट्या असतात. आणि प्लांट सेलमध्ये ही व्हॅक्युअल आहे बघा, मोठीच्या मोठी व्हॅक्युअल आहे, सेंट्रली प्लेस्ड व्हॅक्युअल, म्हणून याला सेंट्रल व्हॅक्युअल म्हणतात. तर ह्या दोन्ही सेल्स युकॅरियोटिक आहेत. का युकॅरियोटिक? कारण बघा तुम्ही इथे हे जांभळ्या रंगाचं जे दिसतंय ते आहे न्यूक्लियस, वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. इथं प्लांट सेलमध्ये पण आहे वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. ह्या न्यूक्लियसमध्ये काय आहे तर
न्यूक्लिअर एन्व्हेलप आहे, म्हणजे न्यूक्लियसला आवरण आहे. क्रोमॅटिन मटेरियल आहे, म्हणजे गुणसूत्र तंतू आहेत. आणि न्यूक्लिओलस पण आहे. हा न्यूक्लियसच्या आतमध्ये जो स्फेरिकल बॉडी अशी जी दिसते तिला म्हणायचं न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस काय करेल तर न्यूक्लियसच्या फंक्शनवरती कंट्रोल करण्याचं काम करेल. ओके, आपण पुढे जाऊयात. आता हे तुमचं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सचा पुस्तकातलं फर्स्ट पेज आहे. टॉपिक जरी 6वा असला तरी सायन्स 2 मधला बायोलॉजीतला हा पहिला टॉपिक आहे. यामध्ये 5 किंगडम क्लासिफिकेशनची हे ट्री डायग्राम दाखवलेली आहे. यात लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 2 प्रकार पडतात, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक जे असतात त्यांना आपण मोनेरा ह्या किंगडम मध्ये घेतलेलं आहे. युकॅरियोटिक सेल जे असतात त्याचे पुन्हा 2 प्रकार पडतात, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल असते आणि जे युनिसेल्युलर असतात म्हणजे एकाच पेशीचे बनलेले असतात त्यांना प्रोटिस्टा या किंगडम मध्ये घातलेलं आहे. तर जे युकॅरियोटिक सेल असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मल्टी सेल्युलर आहेत, म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये अनेक पेशी आहेत, त्यांचे पुन्हा 2 प्रकार पडतात, सेलला सेल वॉल असणारे आणि सेल वॉल नसणारे. आताच आपण बघितलं की ॲनिमल सेलला सेल वॉल नसते, त्यामुळं सेल वॉल नसणाऱ्या ऑर्गॅनिझम्सना आपण किंगडम ॲनिमॅलियामध्ये घेतलेलं आहे. तर सेल वॉल नसणारे जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांचे पुन्हा 2 प्रकार पडतात, ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स. जे ऑटोट्रॉप्स म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना आपण प्लांट किंगडम मध्ये घेतले, किंगडम प्लांटी. आणि जे ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्यांना सेल वॉल आहे पण हेटेरोट्रॉफिक आहेत ते त्यांना आपण फंगस मध्ये घेतलेलं आहे, बुरशी. आता यातले किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम फंगाय हे आपण आता डिस्कस करूयात. प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी तुम्ही याच्या आधीच्या स्टँडर्ड्समध्ये माहिती घेतलेली आहे. आपण आता बघूया किंगडम मोनेरा. किंगडम मोनेराचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते सगळे प्रोकॅरियोटिक सेलचेच कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पहिलं कॅरेक्टरिस्टिक, दे लॅक न्यूक्लिअर मेम्ब्रेन. सेकंड पॉइंट, they are devoid of plastids, mitochondria and advanced flagella. यांच्यामध्ये प्लास्टिड्स नसतात, मायटोकॉन्ड्रिया नसतात आणि यांना फ्लॅजेलाही नसतो. आता या सेलमध्ये तुम्हाला फ्लॅजेला दिसेल परंतु हा वेल डेव्हलप्ड फ्लॅजेला नसतो, प्रायमरी स्टेज मधला आहे हा. तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स, दे आर टिपिकली युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. हे सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. इथे जे डायग्राम मध्ये दाखवलेत हे सगळे प्रोकॅरियोटिक सेलचे वेगवेगळे प्रकार आहेत. लास्ट पॉइंट, द प्रीडॉमिनंट मोड ऑफ न्यूट्रिशन इज ॲब्सॉर्प्टिव्ह बट सम ग्रुप्स आर फोटोसिंथेटिक और किमोसिंथेटिक. जास्त करून हे आपलं अन्न शोषून घेतात पण त्यातले काही असे ऑर्गॅनिझम्स आहेत की जे फोटोसिंथेसिस करून अन्न तयार करतात तर काही किमोसिंथेसिस करतात. फोटोसिंथेसिस म्हणजे सूर्यप्रकाशाच्या साह्यानं अन्न तयार करणं आणि केमोसिंथेसिस म्हणजे काही केमिकल्सच्या साह्यानं अन्न तयार करणं. इथं आपण बघूयात प्रोटिस्टाची काही उदाहरणं. पुढच्या किंगडम मध्ये आपण जातोय. प्रोटिस्टा, अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम यांची ओळख तुमची झालेलीच आहे. तर हे सगळे प्रोटिस्टा ह्या किंगडम मध्ये मोडणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. प्रोटिस्टाचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते बघूयात. पहिला पॉइंट आहे युकॅरियोटिक सेल विथ न्यूक्लियस अँड सेल ऑर्गनेल्स. यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे
आणि इतर सेल ऑर्गॅनेल्स पण आढळून येतात, म्हणून ह्या युकॅरियोटिक सेल आहेत. सेकंड पॉइंट, हे सगळे युनिसेल्युलर आहेत, एकपेशीय आहेत. थर्ड पॉइंट, हे ऑटोट्रॉप्स आहेत किंवा हेट्रोट्रॉप्स पण आहेत. काही प्रोटिस्टा हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, तर काही त्यांचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. इथं युग्लिना याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असल्यामुळे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो, पण अमिबा हा याच्यात क्लोरोप्लास्ट नसल्यामुळं हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. नेक्स्ट पॉइंट, व्हेरिएशन इन मूवमेंट. यांची हालचाल जी होते, ही हालचाल वेगवेगळ्या पद्धतीनं होते. म्हणजे प्रत्येक प्राणी प्रत्येक सजीव ऑर्गॅनिझम हा आपली हालचाल वेगवेगळ्या पद्धतीनं करतो. इथं अमिबा जो आहे, अमिबाला सुडोपोडिया आहेत. हा आहे सुडोपोडिया. हे खोटे पाय, सुडो म्हणजे खोटे, खोट्या पायांच्या साह्यानं हा हालचाल करतो. युग्लिनाला फ्लॅजेला आहे, तर पॅरामेशियमना सिलिया आहेत. हे कडेनं जे छोटे छोटे तंतू दिसत आहेत त्यांना म्हणायचं सिलिया. याच्या साह्यानं पॅरामेशियम हालचाल करतो. त्यानंतर पाचवा पॉइंट, ते कंटेन बोथ प्लांट अँड ॲनिमल कॅरेक्टरिस्टिक्स. आपण बघितलं, हे काही ऑटोट्रॉप आहेत, काही हेट्रोट्रॉप आहेत. म्हणजेच काहींमध्ये प्लांट कॅरेक्टरिस्टिक आहेत, काहीमध्ये ॲनिमल कॅरेक्टरिस्टिक आहेत. नेक्स्ट पॉइंट, मोड ऑफ रिप्रोडक्शन. यातल्या जवळजवळ सगळे असेक्शुअल रिप्रोडक्शन करतात, पण काही ऑर्गॅनिझम्स हे सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा करतात. गेल्या वर्षी आपण हे पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढच्या किंगडमकडे जाऊयात. किंगडम फंगाय. ही बुरशी आहे, बुरशी किंवा कवक. वरती इथं जे भूछत्र दाखवले ना, हे फंगसमध्येच मोडतं. यामध्ये युकॅरियोटिक सेल असते, म्हणजे वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असतं. हे हेटरोट्रॉफिक आहेत, म्हणजे हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. आणि मल्टीसेल्युलर आहेत. फक्त ह्यात मल्टीसेल्युलरमध्ये एकच एक्सेप्शन आहे, ते म्हणजे यीस्ट सेलचं. यीस्ट सेल ह्या युनिसेल्युलर असतात. हे डिकम्पोजर्स आहेत. हे सगळे काय करतात, मेलेले प्राणी वनस्पती ह्यांच्या शरीराचं डिकम्पोजिशन करतात आणि त्यातून जे काही अन्नघटक ह्यांना मिळतात ते ॲब्सॉर्ब करायचं काम करतात. यांचं शरीर बघा, मल्टीसेल्युलर फंगाय आर कंपोज्ड ऑफ थिन फिलामेंट्स कॉल्ड हायफी. हे जे तंतू दिसत आहेत यांना म्हणायचं हायफी. एक वचन हायफा, अनेक वचन हायफी. ह्या तंतूंचं जाळच पसरलेलं असतं सगळीकडं, त्याला म्हणायचं मायसेलियम. आणि हे जे मायसेलियम आहे ते सगळीकडं पसरून फूड मटेरियल ॲब्सॉर्ब करायचं काम करतं. इथं तुम्ही मशरूम बघू शकताय वरच्या डायग्राम मध्ये, आणि हा खालचा आहे फोटो, हा बुरशीचा आहे. ब्रेडवर वाढलेली बुरशी आहे ही. तर हे दोन्ही फंगसचेच प्रकार आहेत. आता पुढं हा जो चार्ट दिलेला आहे याच्यामध्ये आपण पाचही किंगडम मधला डिफरन्स टेबलमध्ये मांडलेला आहे. आपण मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगायचे रिव्हिजन केले. प्लांट आणि ॲनिमल किंगडमची रिव्हिजन आपण केलेली नाही. त्याचे बरेचसे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत. हे ह्या चार्टमध्ये सगळं समराईज केलंय, आपण पटकन बघून घेऊयात. पहिला पॉइंट आहे न्यूक्लियस. मोनेरामध्ये न्यूक्लियस नसतं. प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलियामध्ये न्यूक्लियस आहे. सेल ऑर्गनायझेशन, मोनेरा हे युनिसेल्युलर आहेत, प्रोटिस्टा युनिसेल्युलर आहेत, फंगाय हे युनिसेल्युलर आणि जास्त करून मल्टीसेल्युलर आहेत. प्लांटी मल्टीसेल्युलर आहेत. ॲनिमेलिया, किंगडम ॲनिमेलियामध्ये सगळे मल्टीसेल्युलरच आहेत. त्यानंतर सेल वॉल ही प्रॉपर्टी बघूया. मोनेरामध्ये सेल वॉल आहे, प्रोटिस्टामध्ये काहींमध्ये आहे, काहींमध्ये नाही. फंगायमध्ये सेल वॉल आहे, कायटिनची बनलेली असते.
प्लांटीमध्ये सेल वॉल आहे ती सेल्युलोजची बनलेली आहे. ॲनिमलियामध्ये मात्र सेल वॉल नाही. त्यानंतर न्यूट्रिशनल क्लास. मोनेरा हे ऑटोट्रॉफिक आहेत, हेट्रोट्रॉफिक सुद्धा आहेत त्याच्यामध्ये काही. प्रोटिस्टामध्ये काही हेट्रोट्रॉफिक आहेत, काही ऑटोट्रॉफिक आहेत. फंगाय मात्र सगळेच्या सगळे हेट्रोट्रॉफिक आहेत. प्लांटी हे सगळे ऑटोट्रॉफिक आहेत. ॲनिमेलियामधले सगळे ऑर्गॅनिझम्स हेटेरोट्रॉफिक आहेत. त्यानंतरचं पॉइंट आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. मोनेरा हे ॲब्सॉर्प्शन करून फूड मटेरियल घेतात. प्रोटिस्टा हे ॲब्सॉर्प्शन पण करतात आणि काही प्रोटिस्टा असे आहेत की जे इंजेक्शन पण करतात. आता ॲब्सॉर्प्शन आणि इंजेक्शनमध्ये काय फरक आहे बघा. डायरेक्ट फूड मटेरियल सेलमध्ये ॲब्सॉर्ब करणं, शोषून घेणं, त्याला म्हणायचं ॲब्सॉर्प्शन. आणि इंजेक्शन म्हणजे काय, तर शरीराच्या पोकळीमध्ये फूड मटेरियल ओढून घेणं आणि तिथं त्याचं डायजेशन करून मग ते सेलमध्ये शोषण घेणं. फंगाय आहेत ते सगळे ॲब्सॉर्प्शन करतात. प्लांटीमध्ये सगळे ॲब्सॉर्प्शन करतात. तुम्हाला माहिती आहे रूट्स काय करतात, वॉटर आणि मिनरल ॲब्सॉर्ब करतात. ॲनिमॅलियामध्ये इंजेक्शन होतं. आता ॲनिमॅलियामध्ये म्हणजे आपण काय करतो बघा, अन्न खातो तोंडातून अन्न जातं अन्ननलिकेत. अन्ननलिका काय आहे, अन्ननलिका ही आपल्या शरीराच्या आतली एक पोकळी आहे. त्या पोकळीत अन्न जातंय, ते पचल्यानंतर ते आपल्या शरीरात शोषलं जातंय आणि प्रत्येक पेशींमध्ये पोहोचवलं जातंय. आणि लास्ट शेवटी सगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हा टेबल तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स डिटेलमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, म्हणजे मला कळेल की किती जणांना हा व्हिडिओ समजलेला आहे. थँक्यू.